नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपल्याला माहिती आहे आज सगळीकडे साजरी होतीये शिवजयंती। ज्यांनी आपल्याला स्वराज्याचा अर्थ समजावला, ज्यांनी आपल्याला अभिमानाचा अर्थ समजावला आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपल्या प्रत्येकाचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती साजरी होतीये। 391वी ही जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार अमोल कोल्हे हे यावेळेला उपस्थित होते। आमच्या रक्तात आणि धमन्यांमध्ये शिवराय असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले। ही दृश्य आहेत किल्ले शिवनेरीवरची, जिथे शिवजन्माचा अगदी पारंपरिक उत्सव साजरा होतो। अर्थातच यावेळेला कोरोनामुळे खूपसे निर्बंध आहेत आणि शिवप्रेमींना गडावर जाता येत नाहीये, पण काही वेळापूर्वी इथे शिवजन्माचा सोहळा झाला। पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली। इथे काही पथकं येतात जी युद्धकला सादर करतात, जी पारंपरिक खेळ सादर करतात। त्यांची संख्या जरी कमी असली तरी यावेळेला उत्साह सुद्धा भरपूर आहे। बाकी मागाशी अतुल सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी किती भाषा यायच्या, आणि त्याच्यात एक भाषा होती काय बघा, आणि भाषा कोणती विचारली होती त्यांनी सांगितलं इंगित विद्याशास्त्र, आणि ती दादानं येते। पण आता मी ती शिकणार आहे का? दादांच्या मनात काय चालले ते कळलं पाहिजे। त्याच्यामुळे अतुल तुम्हाला मी खास धन्यवाद देतो, आणि हा सुद्धा मोठा योगायोग आहे की इथे आल्यानंतर ही भाषा मला निदान कळली, अशी भाषा असते। आता मी शिकतो मला भाषा, आणि दादानी मास्क घालवले, दादानी गॉगल घालवले, तरी ओळखून दाखवतो दादा। आणि ज्या मातीत हे देश जन्माला आलं त्याच मातीतली आपण लेकरं आहोत। आणि छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या, मोगलांविरुद्ध केल्या, स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्यावरती जो चालून आला त्याची काय विल्हेवाट कशी लावली हे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा सांगण्याची गरज नाहीये। आता तसं युद्ध जरी नसलं, तशा ढाल तलवारी जरी नसल्या, तरी कोरोना बरोबरचं युद्ध आपलं सुरू आहे। आणि मास्क ही आपली त्या युद्धातली ढाल आहे। वार करायचा तेव्हा वार करू, पण वार अडवायचा तेव्हा ढाल ही लागतेच। आणि या युद्धामध्ये मास्क ही आपली ढाल आहे, ही विसरू नका। नुसती तलवार घेऊन लढणं आहे, बाजीप्रभूने दोन्ही हातामध्ये तलवार घेऊन ती झुंज दिली। आपण बघताय की विशेषतः विदर्भामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ ह्या भागामध्ये कोरोनाचे पेशंट वाढायला लागलेले। सार्वजनिक आरोग्य मंत्री, गृहमंत्री मागच्या वेळेस कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रात घराघरा फिरलेले आपण सगळ्यांनी पाहिले, परंतु यावेळेस त्याही दोघांना ह्या 8 दिवसामध्ये कोरोनाची लागण झालेली आहे। सांगायचं तात्पर्य की आपण मास्क वापरला पाहिजे, फिजिकल डिस्टन्स ठेवला पाहिजे, सॅनिटायझर वापरला पाहिजे, आणि प्रत्येकाने स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे, दुसऱ्याची पण काळजी घेतली पाहिजे। कोरोनाला रोखण्यासाठी शिवजयंती सारखे सगळेच उत्सव मर्यादित स्वरूपात साजरे करण्याचा निर्णय नाईलाजास्तव आपल्याला घ्यावा लागला। एकीकडे किल्ले शिवनेरीवरून आवाहन केलेलं आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी की ही लढाई आहे आपली कोरोना विरोधातली, आणि त्यामुळे मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं या मूलभूत गोष्टी करणं तर गरजेचंच आहे। तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूरमध्ये शिवरायांना अभिवादन केलंय। नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर मात्र सडकून टीका केली। एखादा व्यक्ती असामान्य केव्हा होतो, ज्यावेळी सामान्य माणसातलं पौरुष तो जागृत करू शकतो। आणि तशाच प्रकारचं सामान्य माणसातलं 18 पगड जारेती जातीतील 12 बलुतेदारातील सामान्य छोट्या छोट्या माणसांना एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष जागृत करून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोगली साम्राज्याचा नायनाट करत पहिल्यांदा या देशामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली। आणि म्हणून खऱ्या अर्थानं ते आमचे राजे आहेत, रयतेचे राजे आहेत, अखंड भारताचे, हिंदुस्थानचे राजे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण सगळे साजरी करतो। औरंगजेबाने एकदा विचारलं की छत्रपती शिवरायांमध्ये असं काय आहे की त्यांचे मावळे झुकत नाही,
त्यांचे मावळे विकत नाही, त्यांचे मावळे थकत नाही. त्यावेळी त्यांच्या सेनापतीने त्यांना सांगितलं की महाराज, आपली जी सेना आहे, या सेनेमध्ये लढणारे जे सैनिक आहे ते वेगवेगळ्या देशातून आले आहेत. ते त्यांच्या पोटाकरता लढण्याकरता आले आहेत, ते वेतनाकरता आणि पैशाकरता लढण्याकरता आले आहेत. परंतु छत्रपती शिवरायांचे मावळे हे उपाशी पोटी लढतात, कारण त्यांच्या मनामध्ये पक्का आहे, आम्ही देव देश आणि धर्माकरता लढतोय, आम्ही लढतोय ते आमच्या शिवरायांकरता लढतोय, आम्ही लढतोय ते विचारांकरता लढतोय, आम्ही लढतोय ते भारत मातेकरता लढतोय, आम्ही लढतोय की हिंदू बादशाही या देशामध्ये पुन्हा एकदा प्रस्थापित करून या ठिकाणी भारतीय संस्कार आणि भारतीय विचार हा प्रस्थापित व्हावा, म्हणून आम्ही लढतोय. आणि म्हणून ते थकतही नाही, ते झुकतही नाही आणि ते विकतही नाही. अशा प्रकारचे मावळे आणि अशा प्रकारचे सैनिक हे छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी लाभले आहेत. तर शिवजयंतीवर निर्बंध घालण्याचा निर्णय असो किंवा वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश असोत, या राज्यात मोगलाई लागली असं फडणवीस यांनी हल्लाबोल केलाय. तुम्ही मोगलाई म्हटलाय, मोगलाई विरुद्ध लढायचं असं म्हटलंय. मी हे निश्चितपणे सांगितलेलं आहे की ज्या प्रकारचे निर्णय सरकार घेत आहे, मग ते शिवजयंतीवर निर्बंध टाकण्याचे असो किंवा 75 लाख लोकांचे वीज कनेक्शन कापण्याचे असो, मोगलाई यापेक्षा वेगळी काय होती. रयतेच्या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं जनतेच्या पाठीशी लॉकडाऊन नंतर उभं राहायच्या ऐवजी त्यांचे विजेचे कनेक्शन कापत जे सुटले, त्यांनी दुसरं काय केलंय. तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळेला शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला, अभिवादन करण्यात आलं. अगदी कट्टर विरोधक असलेले मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप आणि भाजप नेते आशिष शेलार एकमेकांशी हास्य विनोद करताना इथे पाहायला मिळाले. तर शिवजयंतीचा उत्साह नाशिकमध्ये सुद्धा दिसून येतोय. यंदा मिरवणूक जरी रद्द करण्यात आली असली तरी अनेक कार्यक्रमांचं शहरात आयोजन करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भवानी तलवारीची विश्वविक्रमी 14 फूट प्रतिमा आणि 8 फूट चांदीचा टाक याची छत्रपती सेनेकडून निर्मिती करण्यात आली आहे. तर ही दृश्य आपण बघतोय ठाण्यातली दृश्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 50,000 मातीच्या पणत्यांपासून अनोखं मोझॅइक पोर्ट्रेट इथे बनवण्यात आलेलं आहे. यावर्षी कलाकार चेतन राऊत यानं 50,000 मातीच्या या पणत्यांपासून 40 फूट बाय 30 फूट आकाराचे हे पोर्ट्रेट साकारलंय. हे पोर्ट्रेट आहे अर्थातच आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं. लाल, पिवळा, पांढरा, काळा, हिरवा आणि निळ्या अशा 6 रंगांचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे. हे पोर्ट्रेट साकारण्यासाठी 48 तासांचा कालावधी त्याला लागला. त्यासाठी चेतन बरोबर सुरेखा राऊत, सिद्धेश रवसे, कुणाल घाडगे, मयूर अंधेर यांच्या सोबत अनेकांनी मदत केली. ही दृश्य काही वेळापूर्वीची होती, जेव्हा राज ठाकरे शिवाजी पार्कवरच्या नूतनीकरणाची पाहणी करण्यासाठी तिथे दाखल झाले होते. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्यांच्या सोबत आपण पोवाडा हे अगदी न तुटणारं असं एक नातं आहे. आणि आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत शिवशाहीर विजय तनपुरे यांनी आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं खास त्यांच्या आवाजात हे शिवायन सादर केलंय. त्याची एक झलक. शक्तीचं धरिल छाया
आणि अर्थातच प्रेरणा देणाराच हा पोवाडा आहे. शिवाजी महाराजांचं, छत्रपतींचं नाव घेतलं तरी आपल्या सगळ्यांनाच एक वेगळीच प्रेरणा मिळते. यानंतर आम्ही तुम्हाला आठवण करून देतोय एका वेगळ्या शोची. टीव्हीवर पहिल्यांदाच एक अनोखा शो येतोय. नेटवर्क 18चं खास सादरीकरण बायजूज यंग जिनियसमध्ये 20 फेब्रुवारीला संध्याकाळी 7:30 वाजता न्यूज 18 लोकमतवर आपण भेटणार आहोत सगळ्यात कमी वयाच्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियन अभिनवला. मेरा नाम है अभिनव शाह। मैं आसनसोल वेस्ट बंगाल से हूँ। मैं 12 साल का हूँ और मैं 10 मीटर एयर राइफल में यंगेस्ट गोल्ड मेडलिस्ट हूँ। ये है यंग जीनियस जो अर्जुन की तरह सीधे मछली की आंख पर निशाना साधता है। शूटिंग में सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट है फोकस, इसलिए मैं योगा और एक्सरसाइज करता हूँ ताकि मेरा माइंड काम रहे और टारगेट पे ही फोकस्ड रहे। ये है यंग जीनियस जो भारत का सबसे कम उम्र का नेशनल शूटिंग चैंपियन है। I won 2 gold medal in the youth and junior category held at Trivandrum 2018. जो 10 साल की उम्र में स्टेट शूटिंग चैंपियन और फिर नेशनल शूटिंग चैंपियनशिप में 2 गोल्ड के साथ नेशनल चैंपियन बन गया। शूटिंग में सबसे टफेस्ट बोले तो 50 मीटर प्रोन, पर उसमें मजा भी आता है। मजा भी आता है, क्यों? स्नाइपिंग जैसा लगता है। स्नाइपिंग मैं अभी वही कहने वाला था। जब अभिनव बिंद्रा सर ने ओलंपिक में गोल्ड मेडल जीता तो उन्होंने मेरा नाम अभिनव रखा। जिसके हुनर और मेहनत को जिंदा रखने के लिए माँ बाप ने 4 लाख रुपए जुटाकर राइफल खरीदी। नेटवर्क 18 पर एक अनोखा शो दंग करने वाले पश्चिम बंगाल के आसनसोल के अभिनव शॉ के साथ। आपके राइफल का वजन कितना है? 5 किलो। 5 किलो का राइफल है। वो अभिनव जो उसी साल जन्मा जिस साल अभिनव बिंद्रा ने ओलंपिक के मेडल पर निशाना लगाया। मेरा टारगेट यही है कि मैं अपने इंडिया के लिए ओलंपिक पे रिप्रेजेंट करूं और गोल्ड मेडल लाऊं, जैसे ही सर अभिनव बिंद्रा ने लाया था इंडिया के लिए 2008 में। उसका स्कोर ऐसा कि दांतों तले उंगली दबा लेंगे आप। तो आप लाइट ऑफ कर देना कमरे में और सिर्फ ट्रिगरिंग एक्सरसाइज करना। तो जब आपकी बाकी इंद्रिय शक्तियां जो बंद हो जाती हैं, सो यू आर ओनली फोकसिंग ऑन योर ट्रिगर फिंगर एंड योर राइफल। अच्छी टिप है ना? हाँ। अगली बार से लाइट्स ऑफ, ट्रिगर ऑन। हाँ। 623.1 का स्कोर पाने वाला पहला इतना छोटा बच्चा है वो। उसे ओलंपिक्स में जाना है, सटीक और अचूक निशाना लगाना है, देश के नाम मेडल लाना है। अभिनव कहते हैं ख्वाब देखते रहने चाहिए। आपका ड्रीम क्या है? सर ओलंपिक में 2 गोल्ड मेडल। ओलंपिक्स में 2 गोल्ड मेडल। 2 गोल्ड मेडल लाने। आ रहा है ये यंग जीनियस। आणि अशाच यंग जिनियसना आम्ही तुम्हाला भेटवणार आहोत या शो मध्ये. यानंतर इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर परत भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे भारतीयांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये गलवानमध्ये संघर्ष झाला होता आणि यामध्ये चीनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला होता. हे वारंवार भारत सांगत होतं, पण पहिल्यांदाच चीनने हे कबूल केले. भारतीय लष्कराला अर्थात हे आधीपासून माहिती होतं. चीनचे 40 ते 45 सैनिक यामध्ये मृत्युमुखी पडलेत, पण चीनने मात्र कबुली दिली आहे केवळ 5 सैनिकांची. आणि या 5 सैनिकांचा चीनने मरणोत्तर गौरव देखील केलाय. यामध्ये शिंजियांग मिलिटरी कमांडरचे प्रमुख क्वी फबाओ यांचा देखील समावेश आहे. भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांवर स्टीलचे पाईप आणि दगडांनी हल्ला केला असं सुद्धा चीनने म्हटलंय. पुढची बातमी बघूयात. अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं मानवतेच्या इतिहासामध्ये एक नवा विक्रम रचलाय. नासाचं रोवर नावाचं यान मंगळावर सुरक्षितपणे उतरलंय. भारतीय वेळेनुसार पहाटे 2:30 वाजता हा ऐतिहासिक क्षण आलेला. याआधी कधीही कोणत्याही देशाचं यान मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं नव्हतं. अनेक देशांनी प्रयत्न केला होता, पण शेवटच्या क्षणी प्रचंड अडथळे आले आणि मिशन्स फेल झाली. यंदा मात्र अमेरिकेच्या नासानं हे करून दाखवलंच. पुढचे 2 वर्ष हे यान मंगळाच्या पृष्ठभागाची वैज्ञानिक माहिती पाठवणार आहे, तसंच परत येताना तिथले नमुने देखील आणणार आहे. या मिशन मंगळबाबत अधिक माहिती घेऊयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. 48 कोटी किलोमीटरचं अंतर या यानानं गाठलंय. भारतीय वेळेनुसार पहाटे 2:30 वाजता त्याचं मंगळाच्या पृष्ठभागावर लँडिंग झालं. पुढचे 2 वर्ष हे यान मंगळावरच राहणार आहे आणि मंगळाच्या पृष्ठभागाची सगळी माहिती म्हणजे डेटा परत ते पाठवणार आहेत.
त्याचप्रमाणे परतताना रेती, खडे आणि दगड हे मंगळाच्या पृष्ठभागावरचे जे या गोष्टी आहेत त्या पृथ्वीवर आणणार आहे. मंगळावर जीवन असण्याची शक्यता आहे का हे त्यामुळे पडताळणं शक्य होईल आणि त्याचबरोबर पाण्याचा अंश तिथे आहे का किंवा होता का हे देखील तपासलं जाईल. आंतरराष्ट्रीय बातमी. अमेरिकेच्या न्यू जर्सी शहरामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीची एक इमारत पाडण्यात आली आहे. अटलांटिक सिटीमध्ये ट्रम्प प्लाझा नावाची इमारत होती. इमारतीची देखभाल न केल्यानं ती जीर्णावस्थेत होती. अवस्था इतकी खराब होती की आता तर दुरुस्तीही शक्य नव्हती. शेवटी कंपनीनं इमारत जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. या इमारतीत ट्रम्प यांनी बराच वेळ व्यतीत केला. चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातली त्यांची मित्रमंडळी इथेच येऊन पार्टी करायचे असं स्थानिकांनी सांगितलंय. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी मात्र पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज. नमस्कार, मी निलेश जगताप. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आज शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची 391वी जयंती. महाराष्ट्रात शिवजयंतीवरती निर्बंध जरी असले तरी महाराष्ट्राच्या घराघरात आज शिवजयंती मोठ्या उत्साहानं साजरी होते. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना पहिल्यांदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. शिवजयंती निमित्त हा विशेष कार्यक्रम आपण घेतोय. हा कार्यक्रम मी ज्या ठिकाणी घेतोय, छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शहाजी महाराजांची ऐतिहासिक भेट ज्या जेजुरी गडावरती झाली, त्या जेजुरी गडावरती हे समूह शिल्प आहे शिवाजी महाराज आणि शहाजी महाराजांच्या भेटीचं. त्या शिल्पाजवळ हा विशेष कार्यक्रम घेतोय. माझ्यासोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत प्रसिद्ध कवी हनुमंतजी चांदगुडे, आनंदजी राऊत, त्यासोबत विशालजी उशिरे. आपण सगळे मिळून या ठिकाणी आता शिवरायांच्या विचारांचा जागर हा कवितांच्या माध्यमातून घालणार आहे. माझ्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा अनंत राऊत आहेत, जे खास अकोल्यावरून या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमची कविता. आज प्रश्न पडतो की शिवाजी महाराज नेमके होते कोण? तुमची एक कविता आहे शिवबाराजे नेमके कोण होते. ती कविता खास आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आपण सादर करावी. मनपूर्वक धन्यवाद. एका शिक्षकाने एका लहान 7वीतल्या मुलाला प्रश्न केला. शिक्षकाने प्रश्न केला, धर्म म्हणजे काय रे? एका शब्दातच सांग. देव म्हणजे काय रे? प्रश्न होता तिसरा, तो आगळा न वेगळा. ज्ञान, स्वाभिमान, बुद्धिमान, पराक्रम म्हणजे काय रे? तर त्या लहान निरागस पोराने एक उत्तर दिलं, धर्म म्हणजे काय? त्यानं मानवता लिहिलं. देव म्हणजे काय? त्यानं फक्त माय लिहिलं. धर्म म्हणजे काय? त्यानं मानवता लिहिलं. देव म्हणजे काय? त्यानं फक्त माय लिहिलं. ज्ञान, स्वाभिमान, बुद्धिमान, पराक्रम त्याला आलं नाही. तिथं त्यानं एक शब्द शिवराय लिहिलं. तिथं त्यानं फक्त मग शिवराय लिहिलं. कवितेचं शीर्षक आहे कोण शिवबा. 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, फ्रेंच यांसारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. क्या बात आहे, क्या बात आहे. माझ्यासोबत हनुमंत चांदगुडे सर सुद्धा या ठिकाणी आहेत. इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये त्यांची मराठी बालभारतीच्या पुस्तकामध्ये कविता सुद्धा आहे. सर, तुमची कविता मी आवर्जून सांगेल या ठिकाणी. आपण सवाल जवाब जर पाहिला तर लावणी वेगवेगळ्या स्वरूपात आला, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती सवाल जवाब महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा हनुमंत चांदगुडे सरांनी केलेला आहे. सर, आमच्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी इतिहासावरचा सवाल जवाब. नक्की. थेट सवाल जवाब ऐकवतो. सवाल जवाब म्हटलं की स्टेजच्या एका बाजूला शाहीर आणि त्याचे सहकारी, दुसऱ्या बाजूला त्याची स्पर्धक असणारी ती बाई आणि तिचे सहकारी, आणि सुरुवातीला ती बोलते, सवाल जवाब सुरू होतो. काय म्हणते बघा ती.
ती म्हणते अरे वंदन करुनी मायभूमीला शिवरायांना स्मरते र. अरे वंदन करुनी मायभूमीला शिवरायांना स्मरते र. नारी असूनी नरासारखी तलवार हाती धरते र. अरे वंदन करुनी मायभूमीला शिवरायांना स्मरते र. सह्याद्रीच्या गडकोटांना लवून मुजरा करते र. अरे नारी असूनी नरासारखी तलवार हाती धरते र. ऐकून घेतो खुळ्या शाहिरा मी सवाल पहिला करते र. ती बोलता बोलता त्या शाहिराला खुळ्या म्हटले. मग शाहीर मध्येच तिला थांबवता आणि शाहीर काय म्हणतो बघा. शाहीर म्हणतो अगं तुकारामाची अभंग गाथा ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी. अगं तुकारामाची अभंग गाथा ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी. आणि संत जनाई ओबी गाते नामदेवाच्या जात्यावरी. अगं तसाच करतो सवाल आता नको सानू आव फुका. नाही शाहीर खुळा मर्दिनी गुरु आमचा संत तुका. नाही शाहीर खुळा मर्दिनी गुरु आमचा संत तुका. तो पुन्हा पुढे म्हणतो की ऐक मर्दिनी तुला सांगतो ऐकून घे तू आता जरा. ऐक मर्दिनी तुला सांगतो ऐकून घे तू आता जरा. अगं तोरण्याचं तोरण हा तर शिवशाहीचा पाया खरा. अगं प्रति शिवाजी होऊन मावळा प्राणपणाने लढला ग. अगं प्रति शिवाजी होऊन मावळा प्राणपणाने लढला ग. म्हणून मर्दिनी गडकोटांचा इतिहास घडला ग. त्यानंतर ती म्हणते की माझा सवाल ऐक. मग ती सवाल करते. तो सवाल असा आहे. ती म्हणते अरे ऐकून घे तू सवाल माझा जवाब देतो त्याचा र. अरे ऐकून घे तू सवाल माझा जवाब देतो त्याचा र. माय मराठी भाषेमधल्या जाणून खाचा खोचा र. अरे कोण कोण लढलं इथं शाहिरा कोण कोण घडलं सांग जरा. आणि या मातीतून काय उगवलं काय आपली परंपरा. शाहिराने तुकारामाचा वारसा सांगितलाय. त्याला उत्तर देणं भाग होतं. तो जे उत्तर देतो हे आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या रसिकांसाठी बघा. शाहीर म्हणतो अगं या मातीचा टिळा मर्दिनी कपाळावर लावू ग. अगं या मातीचा टिळा मर्दिनी कपाळावर लावू ग. इथे जन्मले राजे शिवाजी फुले आंबेडकर शाहू ग. अगं या मातीचा टिळा मर्दिनी कपाळावर लावू ग. इथे जन्मले राजे शिवाजी फुले आंबेडकर शाहू ग. अगं माई जिजाऊ रमा हिल्ल्या संस्कारांच्या खाणी ग. आणि या मातीतून उगवून आली बहिणाबाईची गाणी ग. अगं मदारी मेहतर काजी हैदर जीवा शिवाला आता स्मरू. अगं मदारी मेहतर काजी हैदर जीवा शिवाला आता स्मरू. शहाजी राजे माई जिजाऊन संत तुकोबा खरे गुरु. अगं बहिर्जी नाईक गुप्त हेरन आरमार सांभाळी दौलत खान. अगं बहिर्जी नाईक गुप्त हेरन आरमार सांभाळी दौलत खान. अगं रयतेसाठी लढले सारे कुर्बान केले आपुले प्राण. अगं शंभू राजा इथेच लढला ऋणात त्याच्या राहू ग. अगं शंभू राजा इथेच लढला ऋणात त्याच्या राहू ग. आणि कष्टकऱ्यांच्या तळ हातावर लिहितो अण्णा भाऊ ग. कष्टकऱ्यांच्या तळ हातावर लिहितो अण्णा भाऊ ग. आता पुढं या सगळ्याची मशागत ज्यांनी केली ते कसं तर मग ते पुढे सांगते. मराठीचं महत्व सांगताना सांगते अगं सुखदुःखाचं दळण दळता ओवी बोलते जात्याची. अगं सुखदुःखाचं दळण दळता ओवी बोलते जात्याची. भावगीताची कथा आकळी काळ जातल्या नात्याची. अगं मोठं वरचं गाणं कुणबी धावेवरती गातो गण. भल्लरीच्या ललकारीने मळा आडवा होतो ग. अगं विस्तार होतो शब्दांचा मग जन्मा येते कादंबरी. अगं विस्तार होतो शब्दांचा मग जन्मा येते कादंबरी. भजन कीर्तन पवाडा भारूड रोज चालते घरोघरी. एवढं ऐकल्यावरती म्हणते अरे सलाम करते तुला शाहिरा अंगाई मी गाते र. अरे सलाम करते तुला शाहिरा अंगाई मी गाते र. आणि जोजावताना बोल बोबडे बालगीत ते होते रे. अरे नकोस भांडू आता शाहिरा सवाल जवाब करू पुरा. अरे नकोस भांडू आता शाहिरा सवाल जवाब करू पुरा. आणि जपू वारसा या सर्वांचा हीच आपली परंपरा. हीच आपली परंपरा. क्या बात आहे सर. ह्या सगळ्या कविता आपण ऐकायच्यात. मात्र या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 391वी जयंती आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आज साजरी करतोय. आज 350 वर्षानंतर सुद्धा धर्मकारण कसं असावं, राजकारण कसं असावं, नैतिकता कशी असावी, सर्वसमावेशतेचं धोरण कसं असावं, अर्थशास्त्र कसं असावं, व्यवस्थापन कसं असावं, एवढंच काय माणसाला माणूस म्हणून कसं जगवायचं, या सगळ्याचं उत्तर एकच येतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेऊन हे स्वराज्य उभं केलं. कविता आपण ऐकतोय महाराजांच्या वरच्या इतिहासाच्या. माझ्यासोबत खानापूरवरून या ठिकाणी आलेले कवी विशालजी उशीर आहेत.
त्यांची कविता एखादी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल. कवितेचं शीर्षक आहे राज. राज सांगा हातातली तलवार का सळसळते, राज सांगा हातातली तलवार का सळसळते, कारण उघड्या डोळ्यानं बुडत्या महाराष्ट्राची परिस्थिती तिला कळते, म्हणून तर राजा हातातली तलवार सळसळते. नेताजी तानाजी बाजी मुरार बाजी, नेताजी तानाजी बाजी मुरार बाजी, राजा वाघ घडवलं होतं तुम्ही, मग लांडगे लबाडे कुठं फिरतात आणि टेबला खालून जगणाऱ्यांची जमात दिवसेंदिवस का वाढवतात. राजा आपलेच मावळे, राजा आपलेच मावळे आपल्यालाच खिंडीत गाठते, म्हणून तर राजा हातातली तलवार सळसळते. राजा तरुण पिढी वाया गेली, राजा तरुण पिढी वाया गेली, व्यसनात त्यांची काय गेली. राजा माझ्या संभानं माझ्या सर्जानं, राजा माझ्या संभानं माझ्या सर्जानं, माझ्या संभा सर्जानं वाघ फाडला होता. आजची तरुण पिढी गोवान गुटखा फाडते आणि खंत एकच, हिरकणी बुरुज पाहूनच गरगरते, म्हणून तर राजा हातातली तलवार सळसळते. राजा आता कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा नजराना माघारी धाडला जात नाही, राजा आता कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा नजराना माघारी धाडला जात नाही आणि पेश करणारा टक्का घेतल्याशिवाय राहत नाही. राजा आता कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा नजराना माघारी धाडला जात नाही आणि पेश करणारा टक्का घेतल्याशिवाय राहत नाही. राजा आता अत्याचाराबद्दल हातकलम होत नाही म्हणून अत्याचार आहे, राजा आता अत्याचाराबद्दल हातकलम होत नाही म्हणून अत्याचार आहे. आणि तुम्हाला राग नको म्हणून गड कोट किल्ले दुरुस्तीचा माझ्याकडे तरी विचार आहे, माझ्याकडे तरी विचार आहे. राजा हीच खंत, राजा हीच सल अजून काळजात चालते, म्हणून तर राजा हातातली तलवार सळसळते. राजा आता शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागतो, राजा आता शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागतो आणि अजून सुद्धा बुजगावून वाढीव पगार मागतं. राजा आता शेतकऱ्यानं कुणी रे कुणाला आणि किती पुरवावं, राजा आता शेतकऱ्यांनी कुणाला किती किती पुरवावं आणि स्वतःसाठी काय काय उरवावं याचा ताळमेळ नाही. आणि शेतकऱ्यांकडे बघायला आम्हाला आज वेळ नाही, या बळीराजाकडे बघायला आम्हाला वेळ नाही. राजा बस झाला आता, राजा बस झाला आता, कुणी कुणाला किती दिवस राजकारणाच्या दलदलीत तुडवावं. राजा बस झाला आता, कुणी कुणाला किती दिवस राजकारणाच्या दलदलीत तुडवावं. शिवबागडे शिवराज्य उभं राहील, शिवबागडे शिवराज्य उभं राहील, फक्त शहाजींच्या मनात आस. आणि आजच्या जिजाऊनी स्वतःला घडवावं, आजच्या जिजाऊनी पहिले स्वतः घडवावं, आजच्या जिजाऊनी स्वतः घडवावं. धन्यवाद. आजच्या तरुणाईला विचार करायला लावणारी ही सगळी कविता आहे. सध्याचा काय चाललाय हे आपण सर्व पाहतोय आणि अशा काळामध्ये म्हणून आपल्याला शिवाजी महाराजांची आठवण व्हावी. कवींनी सांगितल्यानुसार गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं सुद्धा गरजेचं आहे. आपण महाराजांचे गडकिल्ले अवश्य फिरले पाहिजेत, गडकिल्ल्यांवरती गेलं पाहिजे, गडकिल्ल्यांचा इतिहास समजावून घेतला पाहिजे. पण महाराजांच्या गडकोटांवरती जाऊन महाराजांनी लावलेले गडकिल्ल्यांवरती जे तोरण आहेत ना, हे सगळे तोरण पाहत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी माणूस म्हणून जगताना माणसाला घडवणारं जे धोरण अवलंबलं होतं ते धोरण सुद्धा आपण समजावून घेणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण समजावून घेणार नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं तोरण मात्र आपल्याला कधीच संपणार नाही, असं समजणार नाही. माझ्यासोबत कवी आनंद राऊत आहेत, मी पुन्हा त्यांच्याकडे येतोय. शिवाजी महाराजांचं राज्य हे समतेचं राज्य होतं. सगळ्या मावळ्यांना एकत्र करून हे स्वराज्य या महाराष्ट्राच्या मुलकामध्ये निर्माण झालं होतं. सर, याच अनुषंगाने तुमची एक कविता खास आमच्या प्रेक्षकांसाठी. एक छत्रपतींवर लिहिलेली एक कविता आहे. जात धर्म सोडून दिली लढाया तलवार, जात धर्म सोडून दिली लढाया तलवार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेचं दार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेचं दार. स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली, राज तुमच्यामुळेच नवी पहाट उगवली. स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली, राज तुमच्यामुळेच नवी पहाट उगवली, नवी पहाट उगवली. नाही देवाचा अवतार, नाही देवाचा अवतार, तरी देवाहून थोर, माझ्या राजानं उघडलं नवसमतेचं दार. आला जाळीत अपजल्ल्या रयतेचं उभं रान, बाटविल्या पतिव्रता लुटली अब्रूची खान. आला जाळीत अपजल्ल्या रयतेचं उभं रान, बाटविल्या पतिव्रता लुटली अब्रूची खान, लुटली अब्रूची खान. त्याचा कोथळा काढला,
त्याचा कोथळा काढला, माझ केला थंडगार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. तानाजी गडा चढला, बाजी खिंडीत लढला, इतिहास ह्यो मर्दांचा, सैताना शिर भिडला, सैताना शिर भिडला. ज्योत विझली देहाची, ज्योत विझली देहाची, नाही मानली रे हार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. किती लढले मावळे हाती घेऊन मरण, स्वराज्याला बांधलं बलिदानाचं तोरण, बलिदानाचं तोरण. होते धन्य ते मावळे, होते धन्य ते मावळे, धन्य त्यांचे घरदार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. आणि शेवट, ज्याने वाचली शिवशाही, काय गरज ग्रंथाची, ज्याच्या रक्तात शिवबा, काय गरज धर्माची. ज्याने वाचली शिवशाही, काय गरज ग्रंथाची, ज्याच्या रक्तात शिवबा, काय गरज धर्माची, काय गरज धर्माची, काय गरज धर्माची. माझा राजाच एकला, माझा शिवबाच एकला, सगळ्या धर्मांचा सार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार, नवसमतेच दार, नवसमतेच दार. अप्रतिम कविता सर तुम्ही या ठिकाणी सादर केलेली आहे. आता कवींनी जी कविता सादर केली या कवितेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य समतेचं होतं, सगळ्या मावळ्यांचा उल्लेख त्यांनी या कवितेच्या माध्यमातून केलाय. इतिहासामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर फरक हाच आहे, मोगलांनी मोगलशाही निर्माण केली, आपल्या मावळ्यांनी शिवशाही निर्माण केली. मोगल लढले कशासाठी तर मोगल पोटासाठी लढले, आणि शिवरायांचे मावळे मात्र पोटापेक्षा 2 बोटं वरती असणाऱ्या कायद्यासाठी, हृदयासाठी आणि त्या हृदयातल्या स्वाभिमानासाठी लढली. आणि म्हणूनच हे स्वराज्य समतेचं सगळ्या मावळ्यांचं उभं राहिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव हे महाराष्ट्रातले गडकिल्ले सुद्धा होते. अरबी समुद्रामध्ये होणारं शिवस्मारक जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं महाराजांनी बांधलेले जिंकलेले 350 अधिक गडकिल्ले आहेत, त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणूनच सर, गडकिल्ल्यांच्या बाबत एखादी कविता तुमची. नक्कीच. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते ज्याचे गड त्याचं राज्य, आणि त्यामुळं तर मग गडकोट किल्ल्यांचं संवर्धन झालंच पाहिजे. आणि त्या गडकोट किल्ल्यांसाठी ज्या ज्या लढाया झाल्या, स्वराज्यासाठी झाल्या, ते गडकोट किल्ले आणि त्या लढाया त्यांचा उल्लेख असणारी एक कविता आपल्यासाठी ठेवतोय. कविता अशी आहे, गडकोट किल्लेनी दुर्ग भुयारी मार्ग डोंगरी वाटा, गडकोट किल्लेनी दुर्ग भुयारी मार्ग डोंगरी वाटा, हर हर करी गर्जना मराठी बाना मावळी ताठा, ती सुभेदाराची सून बहीण मानून केला सन्मान, ती सुभेदाराची सून बहीण मानून केला सन्मान, असा रयतेचा तो राजा शिवाजी माझा वाढवी शान, शोधनिया गणी मी कावा मार्ग तो नवा जोश रे मोठा, हर हर करी गर्जना मराठी बाना मावळी ताठा. आणि गड किल्ल्यांचं संवर्धन का आणि कशासाठी करायचंय? गडावर मोजक्या तोफा सिंहाचा खोपा वाटतो गड, गडावर मोजक्या तोफा सिंहाचा खोपा वाटतो गड, सपासप करुनी वार वैरी तो गार जिंकती फड, जीवलग मावळे थोडे धावती पुढे शोधती वाटा, जीवलग मावळे थोडे धावती पुढे शोधती वाटा, हर हर करी गर्जना मराठी बाना मावळी ताठा, जिंकुनिया घेण्या कोंढाना मालुसरेताना वीर तो ठरला, जिंकुनिया घेण्या कोंढाना मालुसरेताना वीर तो ठरला, मामाने मारून उड्डाणा उदय भाना उभा की चिरला, रक्ताचा वाहिला पूर कोंढाण्यावर अश्रूच्या लाटा, हर हर करी गर्जना मराठी बाना मावळी ताठा, बाजी प्रभू वीर खिंडीत रक्त सांडीत वैऱ्याला तोडे, बाजी प्रभू वीर खिंडीत रक्त सांडीत वैऱ्याला तोडी, तोफांची सलामी ऐकून धन्य मानून प्राण तो सोडी, अरे शाहिस्त्याची मोडली मस्ती शिवाची धास्ती तोडिले बोटा, हर हर करी गर्जना मराठी बाना मावळी ताठा. आणि कवितेचं शेवटचं कडवं जे आहे ते स्वराज्यावरती आलेलं बलाढ्य संकट जे होतं ते बलाढ्य अफजल खानाचं, त्या ओळींवरती कविते शेवट होतोय.
कविते शेवट असा आहे, तो बलाढ्य अफजल खान आला चालून स्वराज्यावरी, तो बलाढ्य अफजल खान आला चालून स्वराज्यावरी, टरा टरा फाडले त्याला प्रताप गडाच्या पायथ्यावरी, हल्ला करुनी वैऱ्यावर तोडिले शिर काढिला काटा, गडकोट किल्लेनी दुर्ग भुयारी मार्ग डोंगरी वाटा, हर हर करी गर्जना मराठी बाणा मावळी ताठा, मराठी बाणा मावळी ताठा. खूपच सुंदर कविता आहे. माझ्यासोबत कवी विशाल सुद्धा आहेत. तुमची शेवटची कविता. कवितेचं शीर्षक आहे बुद्ध ते आंबेडकर वाया शिवबा. बुद्ध ते आंबेडकर वाया शिवबा. हे तूही बघ मी समाज कसा जागवतो, हे तूही बघ मी समाज कसा जागवतो, आणि कालच अडाणी माय सांगून गेली, बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवता, बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतो. उगवलेले बाबासाहेब मांडत जातो तुकारामाचा विद्रोह, शिवरायाची धर्मनिरपेक्षता आणि ज्योतिबाच्या पाण्याच्या हौदासारखं खुलं करून देतो 14 तळ. उगवलेले बाबासाहेब मांडत जातात तुकारामाचा विद्रोह, शिवरायाची धर्मनिरपेक्षता आणि ज्योतिबाच्या पाण्याच्या हौदासारखं खुलं करून देतात 14 तळ, आणि पुन्हा निघतात बुद्धाकडं शिवबा करत करत वाया तुकाराम. खंत एकच सिद्धार्थ गौतमा, खंत एकच सिद्धार्थ गौतमा, तुझ्यात आणि देवघरात फक्त एकाच खोलीचं अंतर आहे. खंत एकच सिद्धार्थ गौतमा, तुझ्यात आणि देवघरात फक्त एकाच खोलीचं अंतर आहे. अज्ञान विज्ञानाला पोकरं जातं एकाच घरात आणि ढासत जातात गडकोट. आम्ही मात्र मनाचेच बुरुज खचलेले असताना निघतो किल्ले संवर्धनाला. 4-2 घोषणात तुम्ही आमचे होता, आम्हाला तुमचं होता येत नाही. 4-2 घोषणात तुम्ही आमचे होता, आम्हाला तुमचं होता येत नाही. परिवर्तनाची नांदी घुमत जाते मनात, फक्त रस्त्यावर येता येत नाही. कारण इथं सत्यावर गोळ्या झाडल्या जातात, विचारांवर बलात्कार होतात आणि सहिष्णुतेला दिवस सुद्धा जातात. कारण इथे विचारांवर बलात्कार होतात, सहिष्णुतेला दिवस सुद्धा जातात. आणि गर्भपात करायची जबाबदारी माझ्यावर आली तर गर्भपात करून फासावर जायला मी तरी तयार आहे, मी तरी तयार आहे. धन्यवाद. ह्या सगळ्या कवींच्या कविता आपण आज ऐकलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आता जन्माला येणार नाहीत, आणि जरी समजा शिवाजी महाराज आज जन्माला आले तर शिवाजी महाराज घोड्यावरती जन्माला येणार नाहीत, कारण घोडा तलवारीची लढाई आता कालबाह्य झाली. आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तरी एका हातामध्ये लेखणीची तलवार घेतील, दुसऱ्या हातामध्ये कॉम्प्युटरचा माऊस घेतील. छत्रपती शिवाजी महाराज सध्याच्या काळामध्ये पुरंदर, राजगड, तोरणागड जिंकणार नाहीत, तर आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तर शिक्षणगड, माध्यमगड, धर्मगड, न्यायगड, प्रशासनगड जिंकतील. आणि या सगळ्या क्षेत्रातले छत्रपती शिवाजी महाराज अर्थात सर्वोच्च होतील. आपण शिवजयंतीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा तोच विचार घेऊया. ढाल तलवारीच्या पलीकडचे सुद्धा शिवराय आपण खऱ्या अर्थानं समजावून घेऊयात. 391वी जयंती आपण महाराजांची साजरी करतोय. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. ह्या कवींच्या कविता थांबूच नाही असं वाटत होतं, पण कुठेतरी थांबणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. मी कार्यक्रमाचा समारोप करतोय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत पाहत राहा न्यूज 18 लोकमत.